अंजली व्लॉग्स। तर फ्रेंड्स, आज माझा बर्थडे आहे, तर खास करून इतके दिवस व्लॉग आले नाही कारण की थोडासा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकली नाही। तर आता इथून पुढे कंटिन्यू व्लॉग येत राहील फ्रेंड्स। आणि आज माझा बर्थडे आहे, तर बर्थडे सेलिब्रेशन करायला निघालोत आम्ही। तर व्लॉगला कंटिन्यू रहा। जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। व्लॉगला कंटिन्यू करूयात। हा बघा फ्रेंड्स, हा रात्री 12चं सेलिब्रेशन आहे, जे की मला सरप्राईज दिलं होतं। आजी हे बघा, आणि विकी मला कसा चिडवत होता, केक चारत नव्हता बिलकुल इथे। आणि आमच्या घरी बघा कोण आलं, एक छोटंसं बाळ आलं आहे, जे की माझी भाची आहे, तिचा मुलगा आहे, खूप क्यूटसा आहे, रियांश नाव आहे त्याचं। आणि वीरू त्याच्यासोबत खूप छान मस्ती करते। तर यापुढेही मी वीरूसोबत त्याचे ब्लॉग अपलोड करेल। तर आम्ही आता रेडी झालेलो आहो, आणि बघा मी किती सुंदर दिसते ना। ऑफकोर्स इट्स माय बर्थडे। तर आम्ही आता निघालो आहे। आम्ही टोटल 4 जण आहोत, एक माझी भाची, विकी, मी, रियांश आणि सोबत आधी पण आहे। आम्ही फायनली पोहोचलो गझीबो ढाबा या साईडला। पनवेलकडे तलोजामध्ये हा ढाबा येतो, जे की खूप फेमस आहे। आणि तिथलं ना सर्व सिस्टीम, सेक्शन आणि सगळं थीम्स वगैरे खूप छान आहे। तर खूप वेळ झाल्यामुळे मी जास्त तिथलं शूट करू शकले नाही। तिथे जंगल थीम वगैरे पण आहे, आणि खूप छान छान म्हणजे डेकोरेशन आणि सगळं ॲट ऑल गोष्टी खूप छान वाटल्या तिथल्या। एकदा नक्की येऊन बघा। ते आम्ही एंट्रन्सवरती साईन केली, बुक केलं आणि आतमध्ये गेलो। तिथलं सगळंच आम्हाला खूप छान वाटलं। तर पुढे मी दाखवतेच आता। ओके पिलू, तर फायनली आम्ही केक पण तिथूनच घेतला होता यांनी, आणि क्राऊन मला विकी घालत होता, बट क्राऊन त्याने ना एकदम वरच ठेवला, त्यामुळे मी पुन्हा त्याला सेट केला। मुलांना या सगळ्या गोष्टी जमत नाही ना, आणि मुलींना परफेक्ट पाहिजे असतं, त्यामुळे मी ती पुन्हा काढून पुन्हा लावलं। तर बघा किती छान केक आणला होता, आणि तिथेच मिळाला तो केक पण। आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको। खूप छान वाटलं बघून। ते वीरू पण क्लॅप करत आहे साईडला बघा, रियांश पण क्लॅप करत आहे। सो हॅपी बर्थडे टू मी। बघा हे मुलं ना छोटे, जसा केक आला तसे केकच्या मागं लागले। वीरू तर ऐकतच नव्हती, तिला खूप आवडतं केक, तर केक मागत होती सतत ती। असा नवरा भेटायला ना नशीब लागतं। विकी खूप छान सरप्राईज देतो मला, आणि खूप छान सगळ्या गोष्टी करतो। केक घे जा, केक खा। अरे केक घे, केक खायला चला, ये ना। अरे हो ना, आता आ आ आ आ, अरे चालतंय मला पा मामा एक टिश्यू दे बरं, टिश्यू। अरे हात कर चांगला, पर हातात मग
ते क्रीम लावत आहे नाकाला लागली. तर फायनली टाईम येतो आहे आता गिफ्टचा, जे की माझं सगळ्यात फेवरेट गिफ्ट आहे. तर विकीने मला ना गिफ्टमध्ये रिंग दिली होती, जे की 3.5 ग्रामची होती, बँड टाईप होती ती. आणि खूप सुंदर गिफ्ट मला दिलं विकीने. आणि फ्रेंड्स, एक सांगायचं होतं की सगळे फॅमिली मेंबर आमच्या गावाकडे असतात आणि कोणालाच बोलवता आलं नाही, कारण खूप सगळीकडे पाऊस चालवला आहे. तर त्यामुळे आम्ही मुंबईत असतो, तर कोणीच आलं नाही. आणि हा टाईम पण बरोबर नाही, कारण पावसाचं इकडे तिकडे फिरणं पण चांगलं नाही. त्यामुळे आम्ही आता आम्ही लास्टमध्ये चिकन लॉलीपॉप आणि जेवण चालू केलं करायला, कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला होता. आम्ही घरूनच लेट निघालो आणि पाऊस पण चालू होता. तर ब्लॉग कसा वाटला फ्रेंड्स, तर ब्लॉगला खूप सगळं प्रेम द्या आणि सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आता रिटर्नला निघालो होते.